हॅलो फ्रेंड्स, तुमचं गिन्नी रेसिपीजमध्ये स्वागत आहे। वर्षाच्या पहिल्या अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनवणार आहोत गाजराचे मोदक। खोबऱ्याचे वगैरे खूप खाल्ले असतील तर आज आपण नवीन काही बनवूया। चला तर मग साहित्य पाहून घ्या काय काय घेतलं आहे मी इथे। तर पहा, मी इथे एक वाटी गाजर घेतला आहे किसून, आणि उकडीसाठी मी एक वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घेतला आहे, आणि मावा घेतला आहे। तर मावा ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही टाकू शकता। मग इथे बघा, थोडासा फूड कलर घेतला आहे, पाव चमचा विलायची पावडर घेतला आहे, एक छोटा चमचा खसखस घेतली आहे, एक चमचा तीळ घेतला आहे, आणि हे काजू आणि बदाम मी 2-4 बारीक कट करून घेतले आहेत। हे सुद्धा ऑप्शनल आहे, टाकू शकता किंवा नाही। इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, आणि हे लावायला सुकं वेगळं घेतलं आहे। इथे मी एक वाटी गूळ घेतला आहे। तर आपण उकड काढून घेऊया आधी पिठाची। हे पहा, इथे मी पाणी टाकते आणि दूधही टाकून देते यामध्ये, आणि तूप दाखवायचं राहून गेलं। इथे मी तूप घेतलंय, लागेल तसं घेऊया। थोडंसं तूप टाकत आहे मी यात। याला आपण आदानी येऊ देऊया। पहा, आपल्या पाण्याला आणि दुधाला उकळी आली आहे। तर मी यात हे पीठ टाकून घेते, आणि ह्याला 5 ते 10 मिनिटं ठेवूया असं झाकून, आणि मग नंतर याला मळून घ्यायचं आहे। पाणी लागल्यास तुम्ही घेऊ शकता। याला मी झाकून ठेवते एक 5-10 मिनिटं। पहा, मी हे सगळं यात टाकून घेते ड्रायफ्रूट्स। हे सगळं ऑप्शनल आहे, पण तीळ आणि खसखस मात्र जरूर टाका। याला फ्लोअर भाजून घ्यायचं आहे, हलकंसं भाजायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे याला। थोडासा कलर चेंज होईपर्यंत मग गाजर टाकून याला 2-4 मिनिटं भाजायचं आहे। तर मी हे गाजर टाकत आहे। यात मी गूळ टाकत आहे, हा 1 वाटी। तर ह्याला हे शिजू द्यायचं आहे गुळामध्येच आपल्याला चांगलं। यात मी मावा टाकून घेते थोडासा। पहा, जर आपलं गाजर 1 वाटी असेल तर त्यामध्ये आपण अर्धी वाटी गूळ टाकायचा आहे। या प्रकारे आपलं सारण झालं आहे। यात मी विलायची पावडर टाकते आहे, आणि मग आपण याला थंड करायला ठेवूया आणि पीठ मळून घेऊया। पहा, या प्रकारे आपली उकड झाली आहे। तर थोडंसं पाणी लागलं तर गरम करून घ्यायचं आहे पाणी, आणि याला असं चांगलं मळून घ्यायचं आहे। पहा, या प्रकारे आपली उकड मळून झालेली आहे। मला वरती 2 चमचे पाणी लागलेलं आहे गरम, आणि दूध टाकण्याचं कारण की इतका सॉफ्टपणा येतो ना मोदकाला, तुम्ही विचारू नका। चला तर आपण बनवायला घेऊया मोदक। पहा, मी इथे इडली पात्र ठेवले स्टीम व्हायला, ते चाळणी ठेवले, चाळणीला मी तूप लावून घेतलंय। तर आपण हे बनवूया मोदक, आपले युनिक मोदक। मी हाताने पारी बनवत नाही, लाटून मग मोदक बनवते। तर तुम्ही पहा कशी बनवते। दाखवते, असं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे। मग हे सारण यामध्ये आपण असं भरून घेणार आहोत। एक ते 1.5 चमचा तुम्ही टाकू शकता। तुटलं थोडंसं तर काय हरकत नाही, सगळं कोणी परफेक्ट नसतं।
या प्रकारे झालं आहे बघा एक आपलं बनवून. मी तुम्हाला अजून एक दुसरं बनवून दाखवते. छोटे छोटे गोळे करायचे आहेत. हलव्याचं काम हलवाच करतो आणि मोदकचं काम मोदकच करतं. तर तुम्ही ही मोदक एकदा बनवून नक्की पहा आणि कमेंटमध्ये मला सांगा. एक ते सव्वा चमचा यामध्ये भरायचं आहे सारण आपलं. तुम्ही पाहू शकता. चला तर मग आपण बनवून घेऊया सगळे मोदक. पहा कसे आपले 11 मोदक रेडी झाले आहेत. थोडंसं पीठ उरलं आहे माझं, पण सारण संपलेलं आहे. तर याला आपण उकडायला घेऊया. पण मी तुम्हाला त्याआधी दाखवते. मी हा फूड कलर घेतला होता ना थोडासा, तर थोडासा आपण याला हे करणार आहोत कलरसाठी, फक्त छान दिसण्यासाठी. पहा कशी वाफ यायला लागली आहे. तर आपण हे मोदक ठेवूया यामध्ये, उकड काढून घेऊया. याला आपण 15 मिनिटं मीडियम आचेवर होऊ द्यायचं आहे. पहा कसे झाले आहेत आपले मोदक. तर आपण याला काढून घेऊया. पहा मी तुम्हाला एक हात तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता किती सॉफ्ट आणि छान झालेले आहेत आपले गाजराचे मोदक. तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलं की मी सारण भाजताना 1 चमचा तूप घेतलं होतं. आणि एकदा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. गिन्नी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. तुमची गिन्नी रेसिपी आणि कसे वाटले गाजराचे मोदक ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा.